2 दिवसांपूर्वी सिंहगडावरून एक तरुण हा बेपत्ता झालेला आहे। गौतम गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे। हवेली पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात मिसिंगची देखील केस तक्रार ही दाखल आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण ते जाणून घेऊयात। आता आपल्या सोबत सचिन वांगडे आहेत जे हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत। सर, काय नेमका हा प्रकार आहे? 2 दिवसापूर्वी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता आमच्या डायल 112 वर एक कॉल आला की आम्ही 5 मित्र सिंहगडावर फिरायला आलो होतो आणि आमच्यातला एक मित्र गायब झालेला आहे। तर आम्ही त्यानुसार सिंहगडावरती गेलो त्या पॉइंटला। तर तिथं त्या जो गायब झालेला आहे त्याची तिथं एक चप्पल पडलेली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा आम्ही फिरायला आलेला असताना इथं त्या पॉइंटला थांबलेलो असताना अचानक तो वॉशरूमला जातो असं म्हणून गेला आणि तो काय लवकर आलाच नाही। आम्ही त्याची सर्चिंग केली असता इथं त्याची चप्पल पडलेली दिसली। तर आता तिथंच त्याच पॉइंटला खाली एक खोल दरी होती। त्या ह्याच्यावरून आम्ही लगेचच ताबडतोब हवेली आपत्ती व्यवस्थापन नावाचा एक ग्रुप आहे इथं। त्या ह्याच्यामध्ये तानाजी भोसले आणि जवळजवळ त्यांचे 60 युवक असतात जे ताबडतोब असे रेस्क्यू ऑपरेशन करतात। आम्ही त्यांना तिथं बोलवलं। त्यांनी त्या पद्धतीने तेवढे 100 फूट खोल दरीत लगेच सर्चिंग ऑपरेशन सुरू केलं। सर्चिंग ऑपरेशन जवळजवळ रात्री 3 वाजेपर्यंत चाललं, परंतु त्याचा कुठलाच मागमूस भेटला नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्या ह्याच्यात परत अग्निशामक दलाला पण आणि त्यांचे जवान यांना पण सामील करण्यात आलं, परंतु तिथं काहीच भेटलं नाही। ज्या पॉइंटला त्याची चप्पल होती आणि जी एक खोल दरी होती तिथं त्याची पूर्ण सर्चिंग केली, तेवढं 200-300 मीटरचा एरिया 100 फूट खोल, पण त्याचं काहीच भेटलं नाही। परंतु एक संशयास्पद एक बाब ह्याच्यात अशी झाली की जे एक फुटेज भेटलं आम्हाला एक्झिट गेटचं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जी गेट आहे तिथं एक फुटेज असं भेटलं ज्यामध्ये एक तरुण असं स्वतःला कॅमेरा बसून वाचवत लपत छपत हुडी घालून चाललेला आहे आणि तो कुंडनपूर साईडला तो गेलेला आहे। तर ते फुटेज आम्ही दाखवला असता जे त्याचे जे 4 मित्र आहेत ते त्यांचं असं म्हणणं आलं की त्याचं पण सेम बॉडी स्ट्रक्चर आणि जे फुटेज आहे ते पाठमोरे आहे, पाठीमागून तो दिसतो, तर ते जवळजवळ सेम आहे। आता आम्ही ह्या गोष्टीला दोन्ही बाजूने चेक करतोय की खरंच ऍक्सिडेंट झालेला आहे काय का दुसरं काय प्रकार आहे, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही बघतोय। पण मग या सगळ्या याच्यामध्ये जो लपून छपून जाताना पाहायला मिळतोय काही बनाव असल्याचं वाटतं तुम्हाला या सगळ्या तपासातून? काही तसं समोर आहे? मे बी थोडीशी एक गोष्ट जरा अशी आली की त्याला थोडंसं काहीतरी म्हणजे त्याच्याच मित्रांनी सांगितलं की सकाळपासून आम्हाला 2 जणांची कॉल आली की माझे 10 लाख रुपये त्याच्याकडे होते, दुसरा एक जण मला माझे 8 लाख रुपये त्याच्याकडे होते। बाबा ह्या अँगलने तर काही झालं नाही का, ह्याचा पण आम्ही शोध घेतोय। तसंच आमचं जे सर्च ऑपरेशन आहे ते पण सुरू आहे की खरी रियालिटी जी काय आहे तो प्रत्यक्षात एकतर ती व्यक्ती भेटल्यावर किंवा आणखीन समजा म्हणजे असं होऊ नये, पण आमच्या सर्च मोहीममध्ये जर काय भेटलं तर त्याच वेळेस आपल्याला कळेल। सध्या आम्ही त्याची मिसिंग दाखल केली आहे आणि आमचा तपास चालू आहे। तर या सगळ्या प्रकरणाला नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण जे सीसीटीव्ही फुटेज आलंय त्यावरून जरा संशय आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा बनाव आहे का आणखीन काही वेगळं आहे हे सगळा तपास आता हवेली पोलिसांकडून सुरू आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।